झालं का त्याच्यामध्ये? आता साहेब इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे. तपास सुरू आहे. तपासची गोष्टीबद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू. सध्या त्या विषयावर कृपया करून मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही. आरोपीला पकडण्यावरनं काही असं श्रेयवाद दिसतोय आम्हाला. क्राईम ब्रांच असेल किंवा स्वारगेट पोलीस स्टेशन असेल, यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही है. मी सांगितले हे टीम एफर्ट आहे. पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. तिथे क्राईम ब्रांचची टीम, स्वारगेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन 2 ची टीम तिथे तल ठोकून बसले होते. काही अधिकारी तिथून 3 दिवसात हल्ले पण नाही. दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही. अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलाने केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशनमध्ये होते त्यांना अभिनंदन. आणि हे जॉईंट टीम एफर्ट होता. यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही आहे. मंगळवारी पहाटे घटना घडली आणि त्यानंतर 3 दिवस लागले, तर कशा प्रकारे आपण आरोपीपर्यंत पोहोचलो आणि प्रकार उघडकीस कसा आला घटना पण सांगू. आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे. त्या दिवशी 1.5 ते 2 तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता. तकनिकी डिटेल्सचे आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती. सुरुवातीला आम्ही डिस्क्रीटरित्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीटरित्याने त्यांचे शोध घेत होते. परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोधत आहे, त्यावेळी आम्ही ओपनरित्याने आणि गावाची सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक, पोलीस पाटील, सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉईंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता. डीसीपी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते. डीसीपी झोन 2 मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते. आणि ही पूर्ण जशा मी सांगितले डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली, ड्रोन कॅमेराजची मदत घेण्यात आली. कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते. ते काफी ते उंचे ते तिथे शुगरकेन हे होते कल्टिवेशन, म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती. त्या सर्व लिमिटेशन्स असताना पण लोकांचे, त्या भागाचे लोकांचे मोटरसायकल्सवर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती, त्याच्यामुळे आरोपी हे यांना पडणे शक्य नव्हता. पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही. सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड्स आहे, बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते. म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला.